बऱ्याच वेळा आम्हाला असं जाणवतं की जेव्हा मी एखाद्याला उपाय देतो तर त्या उपायाचा त्यांना फरकही पडतो आणि तो फरक पडल्यानंतर अजून ती व्यक्ती पुढच्या 2 व्यक्तींना कुणाला तरी असा हा उपाय सांगते की बाबा मला याने फरक पडला, तूही कर, तुलाही फरक पडेल. खरं तर भावना याच्या मागची खूप चांगली आहे की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा फायदा झाला तर आपण ती गोष्ट पुढच्याला सांगतो आणि सांगितलीही पाहिजे. पण प्रत्येकाला एकच उपाय चालेल असं होत नाही. कारण प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. जेव्हा बघा एखादी व्यक्ती जर तुम्हाला काही प्रॉब्लेम सांगत असेल, तुम्ही नकळत सांगून जाता त्या व्यक्तीला की हे पारायण कर, मला याचा फायदा झाला किंवा हा मंत्र म्हण, इतके वेळा म्हण, मला याचा फायदा झाला. पण त्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीच्या कर्मात तुम्ही कळत नकळत ढवळाढवळ करत असता आणि ह्याने काय होतं तर तुमच्या कर्मबंधनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे काय होतं बघा, एखाद्याने जर गुरु केले नसतील किंवा गुरु केले असतील पण जेवढी साधना त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे ती होत नसेल, तर त्याने काय होतं की एखाद्याला तुम्ही जर असा उपाय सांगितला तर त्याच्या कर्मात तुम्ही ढवळाढवळ केल्यामुळे त्या उपायाचा जो परिणाम आहे तो तुमच्या कर्मावर पडतो. म्हणजेच काय होतं की तुमची कामं रखडतात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की मी एवढं देवाचं करते, मी एवढं देवाचं करतोय, पण माझं हे काम का नाही होते. पण हे तुम्हाला कळत नाही तेव्हा की आपण कुणाला तरी नकळत कुठला तरी सल्ला देतो की तू हे कर आणि ओघाने काय होतं की तुम्ही त्यांचे गुरु होता, बरोबर की नाही. जरी तुम्ही त्याला गुरुमंत्र दिला नाही तरी तुम्ही त्यांच्या कर्मामध्ये ढवळाढवळ केल्यामुळे तुम्ही त्यांचे गुरु होता आणि मग त्याचा परिणाम तुमच्या कर्मावर झालेला आहे. त्यामुळे तुमच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी असं तुम्हाला जर कोणी काही विचारत असेल तर त्यांना सांगताना नक्कीच 10 वेळा विचार करा. कारण कसं होतं, जेव्हा आम्ही एखाद्याला उपाय देतो की नाही तर तो उपाय करायचा किंवा नाही करायचा हा त्या व्यक्तीच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणजे बघा, जर त्याचं कर्म फलद्रूप झालेलं असेल तर आपोआप त्या व्यक्तीला बुद्धी होते की आपण हे उपाय केले पाहिजे. पण हेच जर त्याचं अजून कर्म बाकी असेल तर ती व्यक्ती परत येतही नाही आणि ते उपाय जे आहेत ते करतही नाही. त्यामुळे आम्ही कधी त्यांना सांगायला जात नाही, कारण आम्हीही त्यांच्या कर्मात ढवळाढवळ करायचा आम्हालाही अधिकार नाही. त्यामुळे जर असं कोणी तुम्हाला विचारलं तर उगाचच कुठंतरी वाचलं आहे, काहीतरी अनुभव आला आहे म्हणून कुणालाही तुम्ही असे सल्ले देऊ नका किंवा असे उपाय सांगू नका. तेव्हा इथून पुढे उपाय सांगताना किंवा सल्ला देताना 10 वेळा नक्की विचार करा की आपली साधना किती झालेली आहे किंवा आपण खरंच याला पात्र आहोत का. आणि जर असेल तर खुशाल तुम्ही असे सल्ले देऊ शकता, तुम्ही उपायही देऊ शकता, बरोबर की नाही.